नमस्कार मंडळी. खमंग कट्टा बाय शिल्पावर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपण सायमल्टेनियसली 2 सिरीज चालवतो. ज्याच्यामध्ये पहिली सिरीज जी आहे तर ती आपण वेगळ्या प्रकारच्या थाळी दाखवतोय आणि दुसरी जी आहे तर ती आहे स्वयंपाकघरातील दवाखाना. तर आज आपण बघणार आहोत एका थाळीचा प्रकार जो तुम्हाला अतिशय आवडेल. कारण थंडी सुरू झाली आणि या थंडीमध्ये पालेभाज्या अतिशय छान मिळतात. तर त्याच्यामुळे थंडीमध्ये जेवढे आपण पालेभाज्या फळभाज्या या खाऊ तेवढं चांगलंच आहे आपल्या शरीरासाठी. तर आज मी तुम्हाला मेथीचं पाणी दाखवणार. आता तुम्ही म्हणाल मेथीचं पाणी अतिशय पारंपरिक ही भाजी आहे. पालेभाजी करण्याची पद्धत बाळंतणीला सुद्धा मेथीचं पाणी देतात, आजारांना देतात. आणि हे मेथीचं पाणी आणि त्याच्याबरोबर तळण्याची भाकरी. तळण्याच्या भाकरीचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्वारी आणि काळ्या अख्ख्या उडीदापासून ही भाकरी बनते आणि ही अतिशय पौष्टिक असते. भाकरीचे सुद्धा मी तुम्हाला वेगळे प्रकार सांगितलेले आहेत. ज्वारीचे दाखवले, बाजरीचे दाखवले, नाचणीचे दाखवले, सप्तधान्य भाकरी बघायची आहे. तर अशा वेगवेगळे आपण ऑप्शन्स देणार आहोत. त्याची तळणाची भाकरी आणि हे मेथीचं पाणी तुम्ही नक्की करून बघा. अतिशय टेस्टी आणि एक सुंदर हेल्दी पर्याय आपल्याला आहे. ज्यांना भाकरी थापता येत नाही अशा मैत्रिणींसाठी आज मी भाकरी लाटून दाखवलेली आहे. तर तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजवून कशी लाटू शकता तर ते सुद्धा मी दाखवलेलं आहे. तर नक्की आजचा व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा की आमचा उत्साह वाढेल. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने काही भाजी बनवत असाल तर नक्की राहा आणि आपली ही रेसिपी कशी वाटते ते सुद्धा सांगा. चला तर मग अजिबात उशीर न लावता आपण करूया तळण्याची भाकरी आणि मेथीचं पाणी. आज आपण मस्त हे भाकरी आणि मेथीचं पाणी बघतोय ताट. आणि अतिशय छान लागते ही थाळी. बघूया आपण आता. कढाईमध्ये तेल तापत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मोहरी घालायची, लसूण घालायचं, थोडासा ठेचून असं घातलं तरी चालेल. अगदी मी बारीक नाही केलंय, तर थोडस दुखवल्यासारखं केलंय फक्त लसणाला. आणखीन त्याच्यामध्ये हळद, कांदा घालायचा, हिंग घालायचा. ही आपली बेसिक फोडणी. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला समजा नको असेल तर नका घालू, पण त्या पाण्याला खूप छान चव येते त्याने. आणि लाल तिखट घातलंय आणि थोडासा मिरचीचा ठेचा घातलाय. तुम्ही जर हे बाळंतणीला वगैरे देणार असाल तर हिरवी मिरची वापरू नका आणि लाल तिखट पण अगदीच कमी वापरा. कारण कुठल्याही प्रकारे बाळाला त्रास होऊ नये, तर त्याच्यामुळे अंगावरचं दूध असतं, तर त्याच्यामुळे बाळंतणीला देणार असाल तर मात्र तिखटाची काळजी घ्या. आणि नॉर्मल आपल्याला आहारामध्ये हवं असेल तर इतपत हिरवी मिरची आणि लाल तिखट चालतं. मेथी अतिशय कोळी होती म्हणून मी थोडीशी देठं पण घेतली त्याची. आणि ही बारीक चिरून घेतलेली मेथी तुम्ही बघत असाल तर. आणि याच्यामध्ये आपण पाणी घातलं. पाणी खूप जास्त घालायचं कारण आपल्याला मेथीचं पाणीच करायचंय. आणि जेवढं ते पाणी उकळतं आणि आटतं तर तेवढं त्याला छान त्या पाण्याला चव येते. आणि दाण्याचं मी नेहमी तुम्हाला सांगितलं असेल, माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगते की मी थोडंसं दाण्याची चटणी करून ठेवते जास्त. आणि जिथे जिथे कुटाचा वापर करायचा आहे तर तिथे मी चटणी वापरते. तर दाण्याचं कूट थोडं टाकलेलं आहे. आणि आता आपण कळण्याचं पीठ घेतलेलं आहे. साधारण मी 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. कळण्याचं पिठाचं जे प्रमाण आहे तर ते 1 किलो ज्वारी असेल तर साधारण पाव किलो काळे उडीद, अख्खे काळे उडीद घालायचे आणि दळून आणायचं. आणि आता याला आपण जे उकळतं पाणी घालणार आहोत, गरम पाणी, ते मी 1 वाटी भरून घातलेलं आहे. थोडंसं आधी अर्धा वाटी घालून मिक्स करते. 1 वाटी लागतं आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटं हे ठेवायचं आणि नंतर मग मळायला घ्यायचं आपल्याला. तोपर्यंत मेथीचं पाणी बघा आपण भरपूर टाकलं होतं, बऱ्यापैकी आटतंय. आणि हे मी आता पीठ छान मळणार आहे. कळण्याचं पीठ हे अतिशय पौष्टिक आहे. कारण काळे उडीद जरा तुम्ही बघितलं तर त्याचा गुणधर्म आहे की आपल्याला कंबर दुखत असेल, संधिवात असेल तर त्याच्यासाठी ते खूप उपयुक्त ठरतात. आणि ह्याची खूप छान भाकरी होते. आणि ही भाकरी मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे. ज्यांना कोणाला थापायची सवय नाहीये भाकरी तर त्यांना सुद्धा ही भाकरी छान लाटता येते. आणि त्याला चिकटपणा असतो, त्यामुळे ही भाकरी अजिबात फाटत वगैरे नाही. तर छान मळून घेतलेला आहे गोळा. आणि आता तुम्ही बघा, मी जसं आपल्या पोळीची लाटी आहे तर तशीच मी लाटी करणार आहे भाकरीची. तर तुम्हाला थोडी थापायची सवय असेल तर तुम्ही थोडीशी थापू शकता, नाही तर ही लाटता सुद्धा येते तर त्याच्यामुळे तुम्ही लाटलं तरी चालणार आहे. मी तुम्हाला डायरेक्टली
लाटूनच दाखवलेली आहे, थापलेली नाहीये अजिबात. आणि ही पोळीसारखी छान पातळ लाटता येते. तर ज्यांना कोणाला पोळी आहारात खायची नाहीये तर अशा उकड काढून तुम्ही भाकऱ्या लाटू शकता. बाकी मी पाणी लावलेलं आहे, प्रोसिजर तीच केलेली आहे कारण त्याच्यामुळे ती छान टम्म फुगेल. आणि आता आपण लगेच दुसरी भाकरी करतोय. लाटलेल्या भाकऱ्या अतिशय मऊ, छान आणि रात्री म्हणजे सकाळी तुम्ही केला तर रात्रीपर्यंत सुद्धा त्या छान राहतात. आणि आता आपण ही दुसरी भाकरी पण तशीच करणार आहोत. तर ही कळणाची भाकरी तुम्ही नक्की करून बघा. वेगळे वेगळे भाकरीचे प्रकार, थंडी सुरू आहे आणि थंडीमध्ये भाकरी खूप छान लागतात कॉम्बिनेशन्स मध्ये जर आपण केल्या. आपण सगळ्या थाळ्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या भाकरी दाखवतोय. ज्वारीची दाखवले, बाजरीची दाखवले, कळणाची दाखवले, नाचणीची दाखवले. तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान घरगुती आणि मस्त खमंग आरोग्यवर्धक रेसिपी तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल तर मी ती तवा काढून पण शेकली, छान फुगली आणि आता तूप लावलंय. आणि ही भाकरी आता आपली तयार आहे. आणि याचप्रमाणे आपण बाकीच्या भाकरी सुद्धा शेकून घेणार आहोत. साधारणतः त्या 1.5 वाटीमध्ये या मी जसं साधारण साईज केलेला आहे तशा 4 भाकऱ्या होतात, 1.5 वाटीच्या प्रमाणामध्ये. आणि डब्याला सुद्धा बऱ्याच वेळेला आम्ही भाकरी देतो, तर त्याच्यामुळे अशा लाटून केलेल्या ज्या भाकऱ्या असतात त्या खायलाही खूप छान लागतात. आणि त्याच्याबरोबर मेथीचं पाणी. आपल्या बरोबर भाकरी बरोबर तुम्ही चटण्या वेगळ्या वेगळ्या खाऊ शकता. ग्रेव्हीच्या ज्या भाज्या असतात, भरली वांगी असतील, रस्स्याच्या भाज्या असतील, तर पोळीला उत्तम पर्याय आहे भाकरी. कमीत कमी पोळी आपल्या शरीरामध्ये जाईल, गव्हाचं पीठ शरीरामध्ये जाईल याची काळजी घ्यायला पाहिजे आपण. आणि भाकरीवरती जास्त भर दिला पाहिजे. तर या प्रकारे आपल्या या भाकऱ्या तयार आहेत. आणि आता आपलं बघा तुम्ही की मेथीचं पाणी पण मी तुम्हाला दाखवते की ते पण रेडी झालेलं आहे. आणि आपण दुपारच्या जेवणामध्ये या प्रकारची थाळी नक्की खाऊ शकतो. या भाकऱ्या मी जसं सांगितलं की 4 भाकऱ्या माझ्या झालेल्या आहेत. थोडं सॅलेड घेतलेलं आहे, मेथीचं पाणी आहे. मला डब्याला द्यायची म्हणून खूप पातळ केली नाहीये मी मेथी. तुम्ही थोडंसं पाणी भरू शकता जर चुरून खायची असेल तर. अशा प्रकारे आपली ही थाळी